या सगळ्या प्रकरणी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडे। भाग्यश्री, राज ठाकरे यांनी पोलिसांशी ज्यावेळी संवाद साधला तेव्हा नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे? असं म्हटलं जात आहे 24 तासाच्या आत संबंधित व्यक्तीला शोधा, असे काही निर्देश देण्यात आलेले आहेत का? काय नेमकं कळतंय? नक्कीच 24 तासांच्या आत पोलिसांना शोधा अशा पद्धतीची बातचीत जी आहे ती पोलीस आणि राज ठाकरे पोलिसांचे जे अधिकारी होते ते आणि राज ठाकरे यांच्यामध्ये झालेली पाहायला मिळाली। मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर इथे सगळे शिवसैनिक आता माझ्याबरोबर उभे आहेत। माधुरी मांजरेकर देखील उभे आहेत। आपण त्यांना विचारूया, ताई कशा पद्धतीच्या भावना तुमच्या आहेत, काय पद्धतीने व्यक्त होत आहे तुम्ही? अतिशय रोष आहे मनात। आमचं श्रद्धास्थान मासाहेब, आमच्या आईनंतर जर आम्ही कोणाला मानत असू तर ते आमच्या मासाहेब आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांच्यासोबत असं विकृत कृत्य ज्यांनी केलं, जी विकृत व्यक्ती आहे, मग ती स्त्री असो पुरुष असो, तिचा आम्ही निषेध व्यक्त करतो। अतिशय निंदनीय अशी ही घटना घडलेली आहे। तुम्ही सिंदूर आंदोलन केलेलं होतं, त्याचं लाल ऑइल पेंट जे आहे ते इथे टाकलेलं पाहायला मिळालं। कशा पद्धतीने उत्तर देण्यासाठी तुम्ही सध्या उत्सुक आहात किंवा सध्या संयम बाळगायला सांगितलंय, मात्र जर प्रतिक्रिया द्यायची असेल तर कशी दे? संयम बाळगायला सांगितलंय उद्धव साहेबांनी आणि राजसाहेबांनी। राजसाहेब आताच येऊन गेले, आम्हाला संयम बाळगायला सांगितलंय, पण हा संयम आम्ही जास्त वेळ आमचा हा राहणार नाही। आमचा उद्रेक, आमचा असंतोष हा तुम्हाला दिसतोच आहे। हळूहळू आता लोक यायला सुरुवात झालेली आहे, शिवसैनिक यायला सुरुवात झालेली आहे आणि हा उद्रेक असा होईल ना भूतो न भविष्यती। पोलिसांनी, पोलीस प्रशासनाने ताबडतोब ह्याच्यावर काहीतरी कार्यवाही करायला हवी। सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत। मुंबई पोलीस ही स्कॉटलंड पोलीसची आम्ही त्यांचं बरोबरी करतो। 2 तासात गुन्हेगार पकडला जातो, दरोडेखोर पकडला जातो, रॉबरी केलेला पकडला जाऊ शकतो। हे विकृत जे कृत्य केलेलं आहे तो पकडू जाऊ शकत नाही, दुर्दैवाची गोष्ट आहे। राजसाहेब आले होते, त्यांनी देखील सांगितलं की 24 तासाच्या आत हा गुन्हेगार सापडला पाहिजे किंवा त्या संदर्भात माहिती मिळाली पाहिजे, असे आदेश दिलेत पोलिसांना। यावेळी काय झालंय नेमकं, काय माहिती मिळाली? माहिती अजून आम्हाला मिळालेली नाही, परंतु उद्धव साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की शांतता राखा, संयम बाळगा। राजसाहेब येऊन गेलेले आहेत। राजसाहेबांनी सांगितलेलं आहे 2 तासात गुन्हेगार हा विकृत व्यक्ती पकडली गेली पाहिजे। 2 तास तर आम्ही इथे थांबणार आहोत। 2 तासानंतर ताई, फक्त एक शेवटचा प्रश्न मी विचारते की तुम्ही सिंदूर पाठवलेला होतात मोदीजींना। अगदी भाग्यश्री, मुद्दा लक्षात येतोय। या ठिकाणी आपण पाहतोय 2 तासाच्या आत खरं तर संबंधित व्यक्तीला पकडा अशा सूचना या ठिकाणी राज ठाकरेंकडून देण्यात आलेल्या आहेत संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।